सकाळी 5 वाजता घरातून गावाला निघणारे आम्ही निघताना मात्र 11 वाजता घरातून निघालो. घरी जाऊन आम्हाला एक नवीन आव्हानाला सामोरं जायचं आहे. कारण नेहमी घरी असणारी आमची आजी म्हणजेच आमच्या आई या वर्षी मात्र गावी नाही आहेत. काही कारणास्तव त्या मुंबईला आल्या आहेत. परंतु त्या असताना नेहमी मिळणारे स्वच्छ टापटीप घर, आजूबाजूचा सुंदर स्वच्छ परिसर आणि मेन म्हणजे घरी गेल्यावर असलेली उघडी दरवाजे आज मात्र आम्हाला बघायला मिळणार नाही आहेत. त्यामुळे एक नवीन चॅलेंज आम्हाला फेस करायचं आहे. गावी जाताना कोकणातले सुंदर असे दर्शन पाहून मला एक छानशी कविता आठवते. दऱ्याखोऱ्यातून जाते माझ्या कोकणाची वाट, मला ओढून या नेते माझ्या दाराशीही थेट. फणसासारखे मधुर इथल्या माणसाचे मन, राजापूरच्या गंगेमुळे भाविकही होती धन्य. कोकणातल्या माझ्या निळ्या विस्तीर्ण सागर, मौज वाटे पाहण्यास मासोळ्यांचे सूर. लाल बुंदया मातीत तांदूळवरीची पिके, कोकणचा हापूस आंबा अवघे जग जिंके. करवंदे जांभूळ काजू हा तर कोकणी मेवा, निसर्गाने दिला जणू अनमोलच ठेवा. पोटासाठी चाकरमाने मुंबईला जाई, परी शिमगा गणपतीला परतून कोकणात येई, परतून कोकणात येई. दरवर्षी गणपतीला जाताना ट्रॅफिकने भरलेला खराब रस्त्यांचा मुंबई गोवा महामार्ग यावर्षी मात्र दृष्ट काढून टाकावा इतका छान होता. ट्रॅफिक आणि खड्डे विरहित रस्त्यावरून गाडी अगदी सुसाट पळत होती. अंदाजे 10-10:30 पोचू या हिशोबाने चालणारे आम्ही कणकवलीला अगदी 8:15 पोचलो. आम्हाला सुद्धा या गोष्टीचे फार आश्चर्य वाटत होते आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा. नंतर दमल्यामुळे रात्री लवकर झोपलो. कारण कामासाठी सुरुवात करायची होती लवकर उठून. नंतर सकाळी लवकर उठून आम्ही अंगण साफ करायची सुरुवात केली. आमचं कोकणातलं छान सुंदर कौलारू घर. आपल्या वेळेत आणि आपल्या पद्धतीने काम करणारी माणसे मिळत नाहीत. म्हणून आपलेच हात जगन्नाथ असा विचार करून आम्हीच आमच्या कामाला सुरुवात केली. हे सारे रान काढायला आम्हाला 2 दिवस लागले, पण मनासारखे काम झाले. मुलांनी साफसफाईच्या कामात आम्हाला हातभार लावला. नंतर मिस्टरांनी माळावर चढून सारी कौले साफ करून घेतली. असे आमचे अर्धे रान साफ करून झाले होते आणि घरसुद्धा साफ करून झाले होते.
जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. जोपर्यंत आपण ते काम करत नाही तोपर्यंत त्या कामाचे महत्त्व आपल्याला कळत नाही. नंतर आम्ही घराची रंगरंगोटी करायला सुरुवात केली. आम्ही काही प्रोफेशनल पेंटर नाही आहोत, पण काळ्याचं गोरं पात्र आम्ही केलं. आदल्या दिवशी थकलेले असूनसुद्धा एवढी कामं करण्याचं बळ आमच्याकडे आलं तरी कुठून? याचं उत्तर फक्त एकच, गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.